राज्यात जोरदार पावसाचं सत्र सुरूच आहे। 13 जूनसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज, येलो आणि रेड अलर्ट जारी केलाय। रत्नागिरीला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला असून दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर हा सर्वात जास्त असणार आहे। दरम्यान आता 13 जून रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्याआधी तुम्ही जर XTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल बटनवरती प्रेस करा, ज्यामुळे आमचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमच्या बातम्यांचे अपडेट्स देखील तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यास मदत होईल। मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तर तळ कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्याचबरोबर पुणे, सोलापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून इथं देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून अहिल्यानगर, धुळे या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। तर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलाय।